मंडळाचे अध्यक्ष श्री प्रेमानंद गजबीबाबा ही नागपूरकरांची विदर्भाची मनापासून इच्छा होती आणि त्यातल्या त्यात नाट्य परिषद नागपूर शाखेची नाट्य लेखन कार्यशाळा 2 दिवसाची इथे आहे. त्याच्यामुळे नाट्य लेखनावरच 2 दिवस जास्त महत्वाचं. लेखन हे 2 प्रकारे केलं जातं. नाट्य लेखनच हे 2 प्रकारे केलं जातं. एक लेखकाच्या मनामध्ये एक विषय असतो किंवा कल्पना असते किंवा कुठेतरी त्याला समाजामध्ये काहीतरी दिसत असतं आणि ती कल्पना साकारण्याचा तो परोपरीने प्रयत्न करतो. हे झालं एक नाट्य. ते सादर केल्यानंतर लोकांना किती आवडेल किती आवडणार नाही, कारण ही सगळी कल्पना त्याची असते, मांडणी त्याची असते. त्याच्यामुळे सगळ्यांना ती रुचेलच किंवा रुचणारच नाही अशातला सुद्धा काही भाग असतो. हा एक नाट्य प्रकार लोकांच्या समोर येतो. त्याच्यानंतर दुसरा एक नाट्य प्रकार म्हणजे व्यावसायिक नाटक. व्यावसायिक नाटक हे निर्मात्याच्या मनामध्ये एक विषय निर्माण होतो की मला या विषयावर काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हे प्रेक्षकांना आवडेल. निर्माता म्हणजे पैसे लावणारा नव्हे. निर्माता म्हणजे ज्याचा अभ्यास आहे, प्रेक्षकांचा अभ्यास आहे आणि ज्या प्रेक्षकांकडून मला 2 पैसे मिळणार आहेत, ज्या विषयाबद्दल मिळणार आहे त्याची खात्री मनामध्ये असणारी व्यक्ती म्हणजे निर्माता. तर या निर्मात्याच्या मनामध्ये जो विषय असतो त्याच्या मनातल्या विषयाला आकार देणे आणि त्याला जे हवं आहे ते मांडून देणे नाटकामध्ये हा एक वेगळ्या नाटकाचा प्रकार. आणि या प्रकारामध्ये सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही, कारण त्या दोघांच्या संगनमनातून ही कल्पना मांडल्या गेलेली असते. निर्मात्याच्या मनातली कल्पना जशी जशी उतरली तर कदाचित त्याला यश मिळतच असं नाही, पण बऱ्याचदा मिळतं. आज आपल्याकडे जो अभाव आहे तो मूळ निर्मात्याचा अभाव आहे. लेखकांकडून लिहून घेण्यासाठी तसे लेखक सुद्धा त्याला मिळतील की नाही ही मला शंका आहे, कारण की अजूनपर्यंत तसा प्रयत्न केला असं मला वाटतं. या बाबतीत मी झाडीपट्टीच्या रंगभूमीला सलाम करतो, कारण झाडीपट्टीच्या रंगभूमीमध्ये कमीत कमी 35 ते 40 संस्था त्याचा निर्माता स्वतः कल्पना देऊन लेखकांकडून त्या संकल्पना मांडून घेऊन घेतो, त्याची नाटकं लिहून घेतो आणि ती झाडीपट्टीच्या रंगभूमीवर यशस्वीपणे साकार केली जाईल. तेवढी 6 महिन्यामध्ये व्यावसायिक नाटकं झाडीपट्टीच्या रंगभूमीवर सादर केली जातात आणि तेही निर्मात्याची नाटकं. अशी संकल्पना आपल्या मनामध्ये कधी का येऊ शकत नाही? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आम्ही एका संस्थेच्या छत्रछायेखाली तर आहोतच, पण आम्ही स्वतःची प्रत्येकाने वेगळी प्रकारे वाढली. आम्हाला एकत्र येता येत नाही. आमच्या मनामध्ये अहंभाव कोण जर करत असेल तर अरे पुस्तक काय दुसऱ्यांच्या ही भावना ज्यावेळेला आपल्या मनामधून निघेल आणि आपण खरंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या छत्राखाली एकत्र येऊन जर अशी कलाकृती मांडू तर माझा चॅलेंज आहे की नागपुरात अशी कलाकृती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो दिवस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने नागपूरकरांना दाखवावा ही माझी नाट्य परिषदेला विनंती. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 1985 साली ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नागपुरात स्थापना झाली, ज्यांनी ते नाट्य परिषद नावाचं रूप नागपुरात रोवलं, रुजवलं, ते वाढलं, ते म्हणजे माननीय श्रीखर बेंद्रे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सभासद त्यांनी कसे केले हे आम्हाला चांगलं माहिती आहे. नाट्य परिषदेचे सभासद जास्तीत जास्त व्हावे असा प्रयत्न माननीय श्रीखर बेंद्रेंचा सातत्याने राहिलेला आहे. कुठलेही कोणाचं काम झालं त्याला पैसे देताना त्याचा सभासदत्व त्यांनी पहिले केलेला आहे. नाट्य परिषद नागपूर शाखेसंदर्भातलं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे न मोजण्यासारखं. नाट्य परिषद नागपूर शाखेसाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतलेली, परिश्रम घेतलेले आहेत. पण काही काळ नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीपासून ते दूर आहे.
नोकरीच्या माध्यमातून जरा ते बाहेर जावं लागलं त्याला. त्याच नागपुरातून निवडून आल्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य झाले. अशा शिखर बेंद्रेला विनंती करतो की त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्या.